मुलांनो, आज आपण लेसन नंबर 13 बघणार आहोत अवर डाईट. तर अवर डाईट म्हणजे आहार. आता इथे डाईट म्हणलं की आपल्याला वाटतं डायटिंग म्हणजे कमी खायचं, तर असं नाही. तर डाईट म्हणजे आपण जे काही खातो, जे आपल्याला आपल्या आरोग्याला आवश्यक असते असा पौष्टिक आहार, त्याला म्हणतात अवर डाईट. अवर डाईट म्हणजे आपला आहार. ॲट राजूज हाऊस, राजूच्या घरी काय चाललंय आपण बघूयात. फादर सेज कम ऑन लेट्स हॅव अवर डिनर. तर राजूचे पप्पा काय म्हणतात, राजूचे वडील म्हणतात, चला आता आपण आपलं डिनर म्हणजे रात्रीचे जेवण, आपण जेवूयात. बट व्हेअर इज राजू? पण राजू कुठे आहे? ही इज ऑलवेज द फर्स्ट टू कम फॉर अ मील म्हणजे जेवण. तर राजू कुठे गेला? तो तर नेहमी जेवणासाठी पहिल्यांदा येत असतो. मदर सेज, राजूची आई म्हणते, ही इज रनिंग टेम्परेचर म्हणजे त्याला थोडा ताप आहे. आय गेव हिम सम सॉफ्ट दही भात अ लिटिल व्हाईल ॲगो. मी त्याला थोड्याच वेळापूर्वी, अ लिटिल व्हाईल ॲगो म्हणजे मी त्याला थोड्याच वेळापूर्वी मऊ असा दही भात खायला दिलेला आहे. ही हॅज जस्ट फॉलन अस्लीप. आणि तो आता नुकताच, जस्ट फॉलन म्हणजे नुकताच झोपी गेला आहे, नुकताच झोपला आहे. फादर सेज लेट हिम रेस्ट. त्याला आराम करू दे. शाल वी स्टार्ट देन? मग चला आपण आपलं जेवणाला सुरुवात करूयात का? ताई सेज येस राईट अवे. ताई म्हणाली हो, चला लवकर जेवूयात. टुडे वी प्लेड अ लंगडी मॅच इन द स्कूल. आज आम्ही शाळेमध्ये लंगडीचा सामना खेळलेलो आहोत. आय एम सो हंग्री. त्याच्यामुळे मला खूप भूक लागलेली आहे. मदर सेज कम ॲट वन्स. आई म्हणते चल ये, मग आपण जेवूयात. ताई ओ मम्मा वाय हॅव यू मेड कॅबेज? मग ताई म्हणते काय ग आई, तू ही कॅबेज म्हणजे कोबीची भाजी का केलेली आहे? यू नो आय डोंट लाईक इट. तुला माहीत आहे ना मला आवडत नाही कोबी. आय डोंट वॉन्ट इट. मला नकोय तो कोबी. मदर सेज दॅट्स नॉट द वे टू स्पीक डिअर. तर तिची आई काय म्हणते ताईला की अशा प्रकारे अजिबात बोलायचं नाही. ही काय बोलायची पद्धत झाली का? यू वॉन्ट टू बी हेल्दी डोंट यू? हेल्दी म्हणजे निरोगी. तुला चांगलं निरोगी व्हायचं आहे की नाही? व्हायचंय ना? देन यू हॅव टू ईट ऑल काइंड्स ऑफ फूड प्रिपरेशन्स. मग तुला सर्व प्रकारचे जे अन्न बनवलं जातं, सर्व प्रकारच्या भाज्या खाल्ल्या पाहिजेत. अँड नथिंग शुड बी लेफ्ट ओव्हर इन युअर प्लेट. आणि तुझ्या ताटामध्ये काहीही शिल्लक राहता कामा नये, तरच तू हेल्दी होशील. ताई सेज राईट अवर टीचर ऑल्सो टेल अस दॅट. ताई म्हणते हो, आमच्या टीचरसुद्धा असंच सांगतात आम्हाला. आय वॉजंट गोइंग टू वेस्ट एनिथिंग. मी अजिबात काही वाया घालवणार नाही हे अन्न. फादर सेज दॅट्स माय गुड गर्ल. तिचे वडील म्हणतात माझी शहाणी बाळ आहे. ताई सेज व्हॉट्स दिस डॅड, यू टूक ओनली वन भाकरी. ताई तिच्या पप्पांना म्हणते, वडिलांना म्हणते, काय हे पप्पा, तुम्ही फक्त एकच भाकरी घेतली आहे. दॅट कांट बी इनफ फॉर यू. तुम्हाला एक भाकरी कशी काय पुरेल? ती तुमच्यासाठी पुरेशी नाहीये. ग्रँडपा सेज ही वर्क्स ॲट अ डेस्क ऑल डे. मग तिचे आजोबा काय सांगतात, कारण तो आहे ना फक्त टेबलवर बसूनच त्याचं काम आहे, टेबलवर बसून काम करतो. दॅट डझंट मेक एनीवन हंग्री. आणि त्याच्यामुळे कुणाला अशी जास्त भूक लागत नाही, कारण त्याचं नुसतं बसूनच काम आहे. वी यूज टू डू फिजिकल लेबर ऑल डे. आपण सर्वजण दिवसभर फिजिकल लेबर म्हणजे अंग मेहनतीची कामे करतो. वी एट ॲट लिस्ट 4 भाकरीज ॲट एव्हरी मील. आपण प्रत्येक वेळच्या जेवणाच्या मिळून 4 भाकरी खातो. बट नाऊ आय हॅव ग्रोन ओल्ड. पण आता मी म्हातारा झालो आहे. आय डोंट फील हंग्री ॲज आय यूज टू. आणि जसं मला पूर्वी भूक लागायची, मी दिवसातून 4 भाकरी खायचो, तसं आता मला भूक लागत नाही, कारण आता माझं वय झालं आहे, मी म्हातारं झालं आहे. ग्रँडमा सेज मी टू. आजी म्हणते हो, माझंही असंच होतं, आता मला फारशी भूक लागत नाही. मदर सेज येस यू ईट सो लिटिल नाऊ. आई म्हणते हो, तुम्ही दोघं आता थोडंसंच खाता. हिअर मा
आय हॅव सोक्ड हाफ अ भाकरी इन मिल्क फॉर यू. आई म्हणते आजीला की इथे बघा मी तुमच्यासाठी ही अर्धी भाकरी दुधामध्ये भिजवून दुधामध्ये कुस्करून तुम्हाला दिलेली आहे. कॅन यू टेल, तुम्ही हे सांगू शकता का, व्हाय डीड मदर गिव्ह राजू सॉफ्ट दही भात. आईने राजूला मऊ असा दही भात का खायला दिला? कारण राजूला ताप येत होता, राजूच्या तोंडाला चव नसणार आणि त्याला ते पचणार पण नाही जर काही जड अन्न खाल्लं तर. पचन चांगलं होण्यासाठी आईने त्याला दही भात दिला. ठीक आहे. वाय वॉज ताई सो हंग्री, ताईला खूप भूक का लागली होती? कारण ताईने लंगडी खेळली होती शाळेमध्ये. लंगडी खेळण्यामुळे तिचा खूप व्यायाम झाला होता आणि म्हणून तिला भूक लागली होती. व्हाय इज वन भाकरी इनफ फॉर फादर, पप्पांसाठी वडिलांसाठी एकच भाकरी पुरेशी का आहे? कारण तिचे पप्पा हे डेस्क जॉब म्हणजे बसून जॉब करतात. बसून जॉब केल्यामुळे आपण जे खाल्लेलं अन्न असतं तर ते पचत नाही जास्त, त्याच्यामुळे भूक लागत नाही, म्हणून एकच भाकरी त्यांच्यासाठी पुरेशी आहे. व्हाय डू ग्रँडपा अँड ग्रँडमा ईट ओनली अ लिटिल, कारण त्यांचं आता वय झालेलं आहे, ते म्हातारे झालेले आहेत, त्यामुळे त्यांना कमी अन्न लागतं. ठीक आहे. तर याच्यावरून आपल्याला काय समजलं की प्रत्येकाचा आहार घेण्याचं, प्रत्येकजण जेवढा आहार घेतो तर ते वेगवेगळं असतं. वयानुसार प्रत्येकाचा आहार हा ठरत असतो. ठीक आहे, समजलं. आता इथे आपण एक न्यू टर्म बघणार आहोत. अ न्यू टर्म कोणती कळली आपल्याला? न्यू टर्म डाईट. डाईट म्हणजे आपला आहार. We eat some food preparations as a part of our meals every day. रोजच्या जेवणामध्ये आपण वेगवेगळे जे आहेत काही पदार्थ खातो. We also eat some snacks between meal times. दोन जेवणांच्या मधल्या वेळांमध्ये आपण काही स्नॅक्स म्हणजे नाश्त्याचे पदार्थ सुद्धा खातो. म्हणजे जसं की बिस्किट खातो, चिवडा खातो, कधी पोहे खातो, काही करून खातो, हो की नाही. बिसाइड्स वी माइट अल्सो हॅव मिल्क, टी, कॉफी और शरबत. त्याशिवाय आपण दूध पितो, चहा, कॉफी किंवा सरबत पण पितो. All that we eat or drink during the day is together called our diet. मग दिवसभरात आपण जे काही खातो किंवा पितो त्याला आपला आहार म्हणजेच डाईट असं म्हणतात. समजलं? Why does our food intake differ on different days? वेगवेगळ्या दिवशी आपला आहार वेगवेगळा का असतो? Sometimes we feel very hungry and we eat a lot. तर कधी कधी आपल्याला खूप भूक लागलेली असते, त्याच्यामुळे आपण खूप जास्त जेवतो. दॅट डे अवर फूड इनटेक इज मोर. त्या दिवशी आपला फूड इनटेक म्हणजेच आहार, आपला आहार जास्त असतो. ॲट सम अदर टाईम वी डू नॉट फील सो हंग्री अँड वी ईट व्हेरी लिटिल. आणि कधी कधी काय होतं तर आपल्याला अजिबात भूक नसते, त्याच्यामुळे आपण खूप थोडंसं अन्न जेवतो. दॅट डे अवर फूड इनटेक इज लेस. त्या दिवशी आपला आहार कमी असतो. कॅन यू टेल, तुम्ही हे सांगू शकता का, विच ऑफ दीज टू इज लाईकली टू हॅव अ बिगर इनटेक. आता इथे या दोघी दाखवल्या आहेत, या दोघींपैकी जास्त आहार कोणाचा असेल? व्हॉट कुड बी द रिझन फॉर दॅट, आणि का, त्याच्या मागे काय कारण असेल? तर ताई इज यंग, ही ताई आहे ती तरुण आहे, यंग आहे. शी इट्स मोर, त्याच्यामुळे ती जास्त जेवणार. सो हर इनटेक इज अल्सो बिगर, त्यामुळे तिचा आहार जास्त आहे. ग्रँडमा इज ओल्ड, ही आजी आहे, ती तिचं वय झालेलं आहे, ती म्हातारी आहे. सो हर इनटेक इज लिमिटेड, आणि त्यामुळे तिचा जो आहार आहे तो मर्यादित आहे. When doing certain kinds of work, we make a lot of vigorous movements. जेव्हा आपण काही विशिष्ट प्रकारची कामे करतो तेव्हा आपल्या शरीराची विगरस मुवमेंट म्हणजे भरपूर हालचाल होत असते. सच वर्क इज हार्ड ऑन द बॉडी. त्या कामामुळे शरीराला खूप कष्ट पडतात. इट इज कॉल्ड फिजिकल लेबर, आणि अशा कामाला आपण अंग मेहनतीची कामे असं म्हणतो. अशा प्रकारची कामे बघा. फिजिकल लेबर मेक्स अस व्हेरी हंग्री, आणि ही जी अंग मेहनतीची कामे असतात त्याच्यामुळे आपल्याला खूप भूक लागते. सम काइंड्स ऑफ वर्क कॅन बी डन सिटिंग ॲट वन प्लेस. काही प्रकारची कामे असतात जी एका जागी बसून करायची असतात. अशा प्रकारे इट डज नॉट टेक हार्ड फिजिकल एफर्ट टू डू इट. ही कामे करताना
शरीरावरती कोणतेही कष्ट पडत नाहीत, कोणतेही कष्ट घ्यावे लागत नाहीत. सच वर्क इज कॉल्ड सेडेंटरी वर्क. याला म्हणतात सेडेंटरी वर्क, म्हणजेच बैठी कामे असं म्हटलं जातं. पीपल हू डू सेडेंटरी वर्क डू नॉट फील ॲज हंग्री ॲज दोज हू डू फिजिकल लेबर. मग जी अशी बैठी कामे करतात त्यांना, अशी जी अंग मेहनतीची कामे करतात त्यांच्या इतकी भूक लागत नाही. द डाईट ऑफ पीपल डुईंग फिजिकल लेबर इज ग्रेटर. जी लोक अंग मेहनतीची कामे जास्त करतात तर त्यांची भूक जास्त असते, त्यांचा आहार जास्त असतो. दे नीड मोर फूड, आणि त्याच्यामुळे त्यांना जास्त अन्न लागतं. डू यू नो, तुम्हाला हे माहीत आहे का? चोर्स लाईक कॅरिंग वॉटर, वॉशिंग क्लोथ्स, स्वीपिंग अँड मॉपिंग द फ्लोअर इन्व्हॉल्व फिजिकल लेबर. तर जी अशी कामं आहेत, पाणी भरणे, कपडे धुणे, स्वीपिंग म्हणजे झाडू मारणे, मॉपिंग द फ्लोअर म्हणजे फरशी पुसणे, तर ही जी सगळी कामे आहेत ती अंग मेहनतीच्या कामांमध्ये येतात. दोज हू डू सच वर्क फील मोर हंग्री. ही जी कामे आहेत जे कोणी करतात त्यांना जास्त भूक लागते. वेदर इट इज अ मॅन ऑर अ वुमन हू डज दीज चोर्स, इट इज नेसेसरी दॅट ही ऑर शी गेट्स इनफ फूड. जो कोणी पुरुष असो किंवा स्त्री असो जी या प्रकारची कामे करतात तर त्यांना पुरेसं अन्न मिळणं गरजेचं आहे. डू यू नो, तुम्हाला हे माहीत आहे का? व्हेन चिल्ड्रन आर ग्रोविंग बॉडीली ग्रोथ इज व्हेरी रॅपिड. जेव्हा मुलांची वाढ होत असते, जेव्हा मुलं मोठी होत असतात तेव्हा त्यांच्या शरीराची वाढ सुद्धा झपाट्याने होत असते, पटपट होत असते. सो गर्ल्स अँड बॉईज ऑफ ग्रोविंग एज नीड अ लॉट ऑफ फूड. आणि म्हणून ज्या मुलांची अशी वाढते वय असतं त्यांना जास्त अन्नाची गरज असते. कॅन यू टेल, तुम्ही हे सांगू शकता का? विल पम्पकिन बी कुक्ड ॲट ऑल द चिल्ड्रन्स हाऊसेस ऑन द सेम डे. पम्पकिन म्हणजे भोपळा, की भोपळा सर्व मुलांच्या घरी एकाच वेळेस शिजवला जातो का? किंवा पम्पकिनची भाजी, भोपळ्याची भाजी एकाच दिवशी केली जाते का सगळ्यांच्या घरी? तर नाही. वुड यू लाईक इट इफ यू गॉट द सेम मेनू ॲट एव्हरी मील एव्हरी डे. जर तुम्हाला दिवसातून तुम्ही जितक्या वेळा खात असाल, 2 वेळा 3 वेळा जेवण करत असाल, तर तेच भाजी चपाती, तोच सेम मेनू रोज रोज आणि प्रत्येक वेळेस असेल तर तुम्हाला चालेल का? तर नाही, आपल्याला एकाच प्रकारचं अन्न खाऊन कंटाळा येतो. व्हाय कॅन वी नॉट गेट मँगोज थ्रू आउट द इयर. आपल्याला पूर्ण वर्षभर आंबे का मिळत नाहीत? कारण वर्षातला काहीच काळ झाडाला आंबे येतात. व्हरायटी इन फूड, अन्न पदार्थांमधली विविधता. वी ईट अ लॉट ऑर अ लिटिल डिपेंडिंग ऑन हाऊ हंग्री वी आर. आपल्याला किती भूक आहे त्याच्यानुसार आपण जास्त किंवा कमी खात असतो. दॅट इज अवर हंगर डिटरमाइन्स हाऊ मच वी ईट. म्हणजेच आपली भूक ठरवते की आपण किती खाणार आहोत. हिअर वी आर थिंकिंग अबाउट द अमाऊंट वी ईट. आता आपण इथे काय विचार करणार आहोत की आपण किती खातो. वी ऑल्सो नीड टू कन्सिडर विच फूड आयटम्स वी ईट. आणि अजून आपण याचा सुद्धा विचार करणार आहोत की आपण कुठले अन्नपदार्थ खातो. डिफरंट पीपल इन्क्लूड डिफरंट आयटम्स ऑफ फूड इन देअर डाईट. वेगवेगळ्या लोकांच्या आहारामध्ये वेगवेगळे अन्नपदार्थ असतात. व्हॉट कुड बी द रिझन फॉर दॅट. मग याच्या मागे कारण काय असेल? तुम्ही बघा ना, तुमच्या शेजारी जर कोण राहत असतील तर तुमच्यासारखंच जेवण ते बनवतात का? किंवा तुमच्या घरी जे खाल्लं जातं तेच त्यांच्या घरी सुद्धा खाल्लं जातं का? किंवा तुमच्या मित्राच्या घरी सुद्धा? नाही, आपल्या घरी आपण वेगळ्या प्रकारे करतो, त्यांच्या घरी ते वेगळ्या प्रकारे करतात. मग याच्या मागे कारण काय आहे? इफ ओनली अ सर्टन कॉम्बिनेशन ऑफ डिशेस इज प्रिपेअर्ड एव्हरी डे देन वी हॅव टू ईट द सेम फूड ऑल द टाईम. फक्त काही प्रकारचेच पदार्थ जे आहेत, अन्नपदार्थ जे आहेत ते रोज बनवले जातात आणि आपल्याला मग तेच अन्न फक्त रोज खावं लागतं. जसं की भात आपल्याला 2 टाईम लागतो किंवा चपाती भाकरी हे आपण 2 टाईम खातो. हॅव्हिंग सच मील्स वूड बी अ बोरिंग चोर. आणि अशा प्रकारचं सारखं सतत तेच खाणं ते कधी कधी आपल्याला कंटाळवाणं वाटू शकतं, बोर होऊ शकतो. सो डिफरंट डिशेस आर प्रिपेअर्ड इन टर्न. आणि मग काय होतं? म्हणून आपण वेगवेगळे अन्नपदार्थ करत असतो. इन रिजन्स वेअर राईस ग्रोज इन प्लेंटी
Rice becomes a major part of the diet of the people living there. ज्या ठिकाणी भाताचं उत्पन्न जास्त प्रमाणामध्ये होतं त्यांच्या आहारामधला मुख्य घटक हा भात असतो. In regions where jawar or bajra are a major crop, people include more of bhakri in their meal. ज्या भागामध्ये ज्वारी किंवा बाजरी जास्त प्रमाणामध्ये पिकते त्या लोकांच्या आहारामध्ये भाकरी असते जास्त प्रमाणामध्ये. In certain regions, wheat is the major crop. काही भागामध्ये गहू जास्त प्रमाणात होतात. People in those regions eat more chapatis. त्या ठिकाणच्या लोकांच्या आहारामध्ये चपातीचा समावेश जास्त प्रमाणात असतो. फिश इज अवेलेबल इन प्लेंटी इन द सी. समुद्रामध्ये किंवा समुद्राच्या शेजारी समुद्रकिनारी मासे जास्त प्रमाणामध्ये उपलब्ध असतात. Therefore, the people in the कोकण have a lot of fish in their diet. आणि म्हणून कोकणात राहणारी जी लोक आहेत त्यांच्या आहारामध्ये माशांचा जास्त समावेश असतो. Depending on their seasons, we get different vegetables and fruits at different times of the year. जसा सीझन असेल जसा ऋतू असेल त्यानुसार आपल्याला त्या सीझनला त्या ऋतुमानामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आणि वेगवेगळ्या प्रकारची फळे खायला भेटतात. अकॉर्डिंगली द फूड आयटम्स इन अवर डाईट अल्सो चेंज. आणि त्याचप्रमाणे ज्या प्रकारच्या आपल्याला भाज्या किंवा फळे उपलब्ध असतात त्यानुसार आपल्या आहारामधले अन्नपदार्थ हे बदलत असतात. When there is a ceremony, special dishes are prepared. जेव्हा कोणता समारंभ असतो तेव्हा वेगवेगळ्या प्रकारच्या डिशेस वेगवेगळे अन्नपदार्थ बनवले जातात. We make sweets especially when we celebrate a festival. जर आपण कोणता सण साजरा करत असू तेव्हा आपण गोड पदार्थ बनवतो. त्याच्यावरून आपल्याला काय समजलं तर प्रत्येकाच्या आहारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अन्नपदार्थ असतात. ज्या ठिकाणी जे पीक येते त्यानुसार तिथल्या लोकांचा आहार हा ठरलेला असतो. आणि जशा भाज्या उपलब्ध असतील किंवा जशी फळे येतात वर्षभरात त्यानुसार आपण ती खातो. म्हणजे आंबे फक्त आपण उन्हाळ्यामध्येच खातो, कलिंगड उन्हाळ्यामध्ये खातो, ठीक आहे, जांभूळ पावसाळ्यामध्ये खातो. ऋतूनुसार सीझननुसार आपण फळे आणि भाज्या खात असतो. आणि कोणताही सण समारंभ असेल तेव्हा मग आपण स्पेशल डिशेस बनवतो, गोड पदार्थ बनवतो. ओके, ठीक आहे. आता नेक्स्ट बघूया. व्हॉट केअर शुड वी टेक अबाउट अवर फूड. आपल्याला आपल्या अन्नाबद्दल काय काळजी घेतली पाहिजे. इफ वी विश टू बी हेल्दी देन वी मस्ट टेक केअर अबाउट अवर डाईट. जर आपल्याला निरोगी राहायचं असेल, हेल्दी म्हणजेच निरोगी राहायचं असेल तर आपल्याला आपल्या आहाराबद्दल काळजी घेणं आवश्यक आहे. सो वी शूड ईट ऑल द डिशेस मेड ॲट होम. आणि म्हणून त्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर आपल्या घरी जे काही बनवतील, जे काही जेवणामध्ये दिलेलं असेल तर ते आपण खाल्लं पाहिजे. वी मस्ट नॉट अवॉइड इटिंग थिंग्स मेरीली बिकॉज वी डोंट लाईक देम. अवॉइड म्हणजे टाळणे आणि मेरीली म्हणजे फक्त आपल्याला त्या गोष्टी ते अन्नपदार्थ आवडत नाहीत म्हणून ते खाण्याचे टाळायचे नाहीत. स्प्राउटेड पल्सेस म्हणजे मोड आलेली कडधान्ये जसं मटकी, मूग अँड लिफी व्हेजिटेबल्स शुड बी इन्क्लुडेड ऑफन इन अवर डाईट. लिफी व्हेजिटेबल्स म्हणजे पालेभाज्या यांचा आपल्या आहारामध्ये वारंवार समावेश असावा. वी शूड अल्सो हॅव योगर्ट अँड बटर मिल्क ओकॅजनली. कधी मधून अधून योगर्ट म्हणजे दही, बटर मिल्क म्हणजे ताक हे सुद्धा खावे. न्यूजपेपर्स अँड TV फ्रिक्वेंटली ॲडव्हर्टाईज कोल्ड ड्रिंक्स. न्यूजपेपर म्हणजे आपल्या घरी जो पेपर येतो की नाही त्याला वर्तमानपत्र असं म्हटलं जातं. TV वरती आपल्याला कोल्ड ड्रिंक्सच्या जाहिराती दिसतात, हो ना, थम्सअप, कोका कोला, स्प्राईट, अजून भरपूर सारे आहेत. दे अल्सो ॲडव्हर्टाईज मेनी फूड प्रॉडक्ट्स. त्याचप्रकारे अजून काही अन्नपदार्थांच्या सुद्धा आपल्याला जाहिराती TV वरती दिसतात. वी आर टेम्प्टेड टू बाय देम. आपल्याला ते घेण्याचं, टेम्प्टेड म्हणजे आपल्याला त्या घेऊ वाटतात, त्याचा मोह होतो. दे आर टेस्टी. ते खूप चविष्ट असतात. देअर रॅपर्स आर अट्रॅक्टिव्ह. ते चांगल्या रॅपरमध्ये, अट्रॅक्टिव्ह म्हणजे आकर्षित रॅपर्स असतात, त्याचं जे कवर असतं ते खूप छान दिसतं आपल्याला.
बट दॅट डज नॉट मीन दॅट दे आर ऑल्सो गुड फॉर हेल्थ. पण याचाच अर्थ असा होत नाही, त्याची जरी चव चांगली असली, त्याची जाहिरात चांगली असली, त्याचं रॅपर चांगलं असलं तरी त्याचा अर्थ असा होत नाही की ते आपल्या शरीरासाठी, आपल्या आरोग्यासाठी चांगले आहेत. समजलं? म्हणून टी व्हीवरती जाहिरात बघून काहीही घ्यायचं नाही. आधी बघायचं ते चांगलं आहे का, पौष्टिक आहे का, आणि मगच ते घेण्याचा हट्ट करायचा. व्हॉट वी हॅव लर्न्ड. आता या लेसनमधून आपल्याला काय शिकायला मिळालं? ऑल दॅट वी ईट अँड ड्रिंक इन अ डे इज टुगेदर कॉल्ड डाईट. आपण दिवसभरात जे काही खातो आणि पितो त्याला एकत्रितपणे आपला आहार असं म्हटलं जातं. एज, physical labor and the state of health cause diet to differ from person to person. वय, अंगमेहनतीची कामे आणि आपल्या आरोग्य कसं आहे त्याच्यावरून प्रत्येक व्यक्तीनुसार आपला आहार बदलतो. डाईट अल्सो चेंजेस अकॉर्डिंग टू द फूड आयटम्स अवेलेबल इन द डिफरंट सीझन. वेगवेगळ्या ऋतूंमध्ये कोणत्या प्रकारचे अन्नपदार्थ उपलब्ध आहेत त्याच्यानुसार सुद्धा आपला आहार बदलतो. द फूड स्टफ्स रेडिली अवेलेबल इन डिफरंट रिजन्स आर डिफरंट. वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये उपलब्ध असणारे जे अन्नपदार्थ आहेत ते वेगवेगळे असतात. दिस ब्रिंग्स अबाउट डायव्हर्सिटी इन पीपल्स डाईट. आणि त्याच्यामुळेच लोकांच्या आहारामध्ये विविधता, वेगळेपणा येते. Eating a variety of foodstuffs in our diet helps to meet all the food related needs of our body. आपल्या आहारामध्ये, आपल्या अन्नपदार्थांमधली जी विविधता आहे त्याच्यामुळे आपल्या शरीराला जी काही अन्नाची गरज किंवा पोषक घटकांची गरज असते तर त्याला मदत होते. The attractive and tasty food products that we see in advertisement may not be necessarily good for health. जे आकर्षित करणारे किंवा आपल्याला चविष्ट वाटणारे जे अन्नपदार्थ आहेत जे आपण जाहिरातींमध्ये बघतो ते गरजेचं नाही की आपल्या शरीरासाठी, आपल्या आरोग्यासाठी चांगले असेल. ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा, to keep good health care must be taken about the food we eat. जर आपल्याला आपले आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर आपण जे अन्न खातो त्याच्याबद्दल आपल्याला काळजी ही घेतलीच पाहिजे. ओके, समजलं हा लेसन? बाय.